आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महानगरपालिकेच्या विशेष बजेट महासभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला। अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असतानाच सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। सभागृहाची शिस्तभंग केल्याच्या प्रकरणी नगरसेविका भारती ताजनपुरे यांच्यावर महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी कारवाई केली। या कारवाईनंतर वातावरण आणखी तापले आणि सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। दरम्यान नगरसेवक प्रशांत दिवे, केशव पोरजे, वैशाली दानी यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना वातावरण अधिकच ताणले गेले। काही काळासाठी सभागृहाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते। या गोंधळामुळे बजेटवरील महत्त्वाच्या चर्चेला देखील अडथळा निर्माण झाला। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच महापौरांनी हस्तक्षेप करत सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले। दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अजय बोरस्ते यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र येत आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी महत्त्वाची मागणी केली। शहराच्या विकासासाठी आणि कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सर्वपक्षीय सहकार्य गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले। एकंदरीतच या सर्व घडामोडींमुळे नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सभापती महोदय, तुम्ही बजेट सादर करा। त्यामुळे देखील 114 कोटी वाढ होणे अपेक्षित आहे। प्रशासनाने त्यावरती काम करून उत्पन्न वाढवण्यास स्थायी समितीवर झालेल्या चर्चेनुसार प्रशासनाने आदेशित केलेले आहे। त्याबाबत खात्याने काळजी घेऊन उत्पन्नात वाढ करावी। माननीय स्थायी समिती सभेमध्ये अंदाजपत्रकावर चर्चा होऊन आयुक्त महोदय यांनी 2026-27 मध्ये अपेक्षित जमा धरलेली रुपये 3011.85 कोटीमध्ये 457 कोटी रुपये इतकी वाढ करून 346.3469.13 कोटी अंदाजपत्रक दाखवण्याची केली आहे। या माननीय स्थायी समितीमध्ये याविषयी चर्चा होऊन उपयुक्त प्रमाणे उत्पन्नामध्ये रुपये 457.28 कोटीची वाढ अपेक्षित धरलेली आहे। शहराच्या विकासाकरता नगरसेवकांनी सुचवलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध या सर्व बाबींचा विचार करत 2026-27 या रुपये 3469.93 कोटी व अपेक्षित खर्च
₹3437.28 कोटी रुपये गृहीत धरून रुपये 101.85 कोटी शिल्लकीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. शहरातील नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कुठल्याही प्रकारची दर व करवाढ करण्यात आलेली नाही. प्रामुख्याने नवचर्चित नगरसेवक सुचवलेल्या शहरातील गावाचा विकास होण्याच्या दृष्टीने विविध भांडवली व महसुली कामांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. त्याच प्रामुख्याने खालील विकास कामांच्या बाबीसाठी आर्थिक तरतूद केली आहे. शहरातील वाढती रहदारी लक्षात घेता रस्त्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच पाणी पुरवठा विषयक कामे, मलनिसारण, विद्युत, उद्यान विषयाची कामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रभाग विकास निधीमध्ये माननीय स्थायी समितीच्या सदस्यांच्या सूचना व सर्व सन्माननीय सदस्यांच्या भावना विचारात घेऊन आवश्यक त्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे. सभापती महोदय इथे देखील मला पत्र नाही पत्र बजेटमध्ये एवढा जुडा भाव का करतात तुम्ही? अण्णा इथे भरपूर जागा मागे. अरे झाले ना सरांचे फोटो आहे. झाले ना आता काही 10 फोटो 10 वेळा पुढे जाल का तुम्ही? थांबा ना मागे जायचं कामान प्रदूषणामध्ये यासाठी नियंत्रण आणि लॉजिस्टिक फार एका ठिकाणी झाल्यावर 75 तेव्हा आदरणीय मंत्री केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी हे तेव्हा सांगितलेलं होतं. त्यासाठी 1000 कोटीचा निधी हे सुद्धा माननीय गडकरी साहेब यांनी तुम्ही प्रस्ताव दिला आणि तो प्रस्ताव मागितलेला होता. त्यामुळे IT पार्क, BOT, लॉजिस्टिक पार्क आणि त्याच्याबरोबरच मग आम्ही निधी देतोय बजेट मध्ये कुठं झालं बजेट सादर झालं एकाला 2.5 कोटी, एकाला 1.5 कोटी, एकाला 1.25 कोटी, एकाला 2.5 कोटी चाललं का?
घरपट्टी पाणीपट्टी भरतात ना, आमच्या मतदार काही घरपट्टी पाणीपट्टी भरत नाही का? हे पंकज मागे एकाच प्रभागात एकाला 1 कोटी देतात. हात घे विकी हात खाली विकी हात खालती बांबरे ना यार समोर सगळ्यांनी आवाज उठला, गप्प बसू नका. काही कारवाई होत नाही. स्वतःचा निधी आपल्याला मागायचा अधिकार आहे. आपण त्या सभागृहात आहोत. तुम्ही सगळ्यांनी मागणी करा. प्रशांत आम्हाला चांगला होता की तुम्ही इकडे या. हा संविधानाचा अपमान आहे. सर्वांना सारख्याने दिले. हा या इकडे इतकं पारदर्शक आपण हा बजेट ठेवलेला आहे आणि एकूणच स्लॅब वाचता आम्हाला सगळं कळत होतं की शहरामध्ये किती इन्कमिंग आहे आणि किती आउटगोईंग आहे. याच्यामुळे मला हे बजेट वाचणं खरंच सोपं झालं. आणि अजून एक गोष्ट आपल्यासाठी सांगायची आहे की हा जो अर्थसंकल्प आहे हा खरंच एक हेल्दी बजेट म्हणून आज आपण इथे पटलावर ठेवलेला आहे. कारण की आजपर्यंत कुठल्याही मी एवढा महासभा बघितलेला एवढे बजेट बघितलेलं आहे पण कधीही शिल्लकी कुठेही राहिलेली नाही. परंतु आयुक्तांच्या बजेटमध्ये 2 कोटीचे शिल्लक हे इथे दिसत आहे. म्हणून आयुक्तांनी हा बजेट बनवताना खूप अभ्यासपूर्वक हा बजेट आयुक्तांनी केलेला आहे. परंतु आयुक्त मॅडम मी जेव्हा आपलं मालमत्ता कर पाणीपट्टी विभाग बघितला तर तेव्हा मी वाचलं की आपण 25 आणि 26 मध्ये खरंच एक खूप छान काम केलं जे की ज्या घरांना घरपट्टी लागू नव्हती त्या घरपट्टींना त्यांना कमीत कमी 23,233 त्यांना मला आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छिते आयुक्त मॅडम की आपण छान काम तर केलंय परंतु नगर नियोजन मध्ये कमीत कमी 10 ते 15,000 बिल्डिंग्स नॉन कम्प्लिशन मध्ये पडलेल्या आहेत. जर आपण त्यांना कम्प्लिशन दिलं आणि त्यांचं टॅक्सेशन लागू केलं घरपट्टी लागू केली तर आपल्याला किमान आपल्या महानगरपालिकेला 100 कोटी रुपये नक्कीच मिळतील आणि कुठेतरी शहराची चांगली प्रगती होईल. त्याच्यामुळे मी असं सांगू इच्छिते